मुलांनो, लेसन नंबर फर्स्टमध्ये आपण याच्या अगोदर 3 डायमेन्शनल शेपचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर त्याचे नेट अभ्यासलेले आहेत आणि त्या शेपमधले डिफरंट थिंग्स आपण अभ्यासलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे त्याची एक्सरसाइज. ओके, तर त्या एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, पूनम हॅज मेड अ रॉकेट युजिंग सम 3 डायमेन्शनल शेप्स. म्हणजे पूनमनी एक रॉकेट बनवलेलं आहे. तिने त्याच्यासाठी वेगवेगळे 3 डायमेन्शनल शेप्स यूज केलेले आहेत. फॉर दॅट हाऊ मेनी ब्लॉक्स ऑफ ईच शेप्स हॅज शी यूज्ड, ऑब्झर्व अँड राईट. म्हणजे तिने त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शेपमधले अनेक ब्लॉक यूज केलेले आहेत. त्यांचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे या पिक्चरमध्ये बघून, आणि मग त्यांनी त्या शेपमधले किती ब्लॉक्स यूज केलेत त्याची तुम्हाला काउंटिंग करून या कॉलममध्ये लिहायचे आहे. चला आपण बघूया. तर पहिला दिलेला आहे क्यूब शेप. इथे क्यूब शेपमध्ये काय दिसतं का आपल्याला? नाही आहे. हा जो आहे हा काय आहे? क्यूबॉइड शेप आहे. आपल्याला क्यूबसारखं वाटत असेल तरी त्याची 2 लेंथ जे आहेत ते डिफरंट आहेत, त्यामुळे हा काय आहे? क्यूबॉइड शेप आहे. तर क्यूब शेपमध्ये इथे एकही थिंग्स नाही आहे. ओके, हा आहे आता क्यूबॉइड शेप. क्यूबॉइड शेप किती आहेत? 1 2 3. म्हणजे इथे काय क्यूब शेप काय लिहायचे आपल्याला? 0. काहीच नाही म्हणजे काय लिहायचं आहे? 0. आणि क्यूबॉइड शेप किती आहेत? 1 2 3. म्हणजे किती लिहायचं आहे? इथे 3 लिहायचं आहे आपल्याला. आता कोन शेप. कोन शेप बघा कुठं कुठं आहे? 1 2 3 4 5 6 आणि इथं छोटासा दिसतो हा 7. म्हणजे कोन शेपमध्ये किती ब्लॉक्स आहेत? तर 7 आहेत. ओके, सिलेंडर शेप बघूया. हा एक मोठा तुम्हाला जो दिसतो हा ब्ल्यू कलरचा, हा काय आहे? सिलेंडर शेप आहे. त्याचबरोबर हा एक रेड कलरचा दिसतो, हा पण सिलेंडर शेप आहे. इथे छोटंसं एक दिसतो, हा पण सिलेंडर शेप आहे आणि हा पण सिलेंडर शेप आहे. म्हणजे किती आहे? 1 2 3 4. सिलेंडर शेप किती आहेत? तर ते आहेत 4. ओके, क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेलं काय आहे बघूया. कार्तिक हॅज ड्रॉ अ पिक्चर ऑन द इंजिन युजिंग व्हेरियस 3 डायमेन्शनल शेप्स. कलर द पिक्चर अकॉर्डिंग टू द शेप्स. म्हणजे कार्तिक जो आहे त्यांनी काय केलेलं आहे? 3 डायमेन्शनल शेप्सचा वापर करून हे इंजिन बनवलेलं आहे. आणि या इंजिनला इथे दिलेल्या ह्या कलर्सची नेम्स दिलेले आहेत, कलर नेम दिलेले आहेत. त्या कलर नेम्सनी कन्फर्म करून तुम्हाला इथे ते ड्रॉइंग जे आहे हे रंगवायचं आहे, कलरिंग करायचं आहे. ओके, म्हणजे जे काय कोन शेपमध्ये इथे जे थिंग्स दिसतात, हे कोन शेपमध्ये दिसणारे जे थिंग्स आहेत ते तुम्हाला कोणत्या कलरने रंगवायचे आहेत? येलो कलरने रंगवायचे आहेत. सिलेंडर शेपमध्ये दिसणारे जे थिंग्स आहेत हे कशाने रंगवायचे आहेत? तर ते तुम्हाला रेड कलरने रंगवायचे आहेत. क्यूब शेपमधले जे आहेत ते तुम्हाला ब्ल्यू कलरने रंगवायचे आहेत. क्यूबॉइड शेपमधले जे आहेत ते तुम्हाला ग्रीन कलरने रंगवायचे आहेत. चला तर आपण रंगवूया. आपण ह्या दिलेल्या कलरनुसार हे पिक्चर जे आहे ते कलरिंग करून कंप्लीट केलेलं आहे. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, सम टॉयज फ्रॉम अ टॉय शॉप आर शोन देअर. म्हणजे इथे तुम्हाला एका टॉय शॉपमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला वेगवेगळे टॉयज असतात, ते टॉयज इथे दिलेले आहेत. दीज टॉयज आर मेड फ्रॉम डिफरंट शेप. हे टॉयज जे आहेत ते काय आहेत? वेगवेगळ्या शेपमध्ये बनलेले आहेत. राईट द नेम ऑफ द शेप्स यूजिंग द ईच टॉय बिलो अँड पिक्चर्स. हे काय आहे बघा? हे कोणतं टॉय आहे? तर हे आहे आपला ड्रम आहे. ओके, तर ह्या ड्रमचा शेप कोणता आहे? ह्याच्यामध्ये कोणकोणते शेप दिसत आहेत? तर हा शेप कशासारखा दिसतो आपल्याला? सिलेंडर शेपमध्ये दिसतो की नाही? म्हणून इथे लिहायचं आहे आपल्याला सिलेंडर. आणि हे जे 2 दिसत आहेत हे सर्कल, हे कोणते शेप आहेत? स्पियर शेप आहेत. म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे स्पियर. ओके, स्पियरचं स्पेलिंग मी इथे लिहिते. या पिक्चरमध्ये आपल्याला कोणते शेप दिसत आहेत बघा? आहे कोन शेप. म्हणून आपण पहिल्यांदा लिहूया कोन. ओके, त्याच्यानंतर हा सिलेंडर शेप आहे. आणि इथे जे 2 छोटे छोटे दिसत आहेत हे काय आहेत? तर हे क्यूबॉइड शेप आहेत.
ठीक आहे. थर्ड जे टॉय आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणते शेप दिसत आहेत, तर हा जो आहे हा काय आहे, स्पिअर शेप आहे. आणि हे जे दिसतंय हे काय आहे, सिलेंडर शेपमध्ये आहे. ओके. आणि हा जो लास्ट पिक्चर आहे, हा जो लास्ट टॉय आहे याच्यामध्ये कोणते शेप दिसत आहेत, तर ह्याच्यामध्ये ओनली अँड ओनली स्पिअर शेपमध्ये दिसत आहेत. हे अशा प्रकारे आपली ही एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. तुम्ही पण तुमच्या बुकमध्ये कंप्लीट करा. ओके.